नमस्कार मित्रांनो. आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणार आहोत. केवायसी केल्यानंतर कोणाचे पैसे बंद होऊ शकतात आणि कोण सुरक्षित आहेत याबद्दल खूप चर्चा सुरू आहे. म्हणून आज सर्व गोष्टी शांतपणे समजून घेऊया. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की या योजनेविषयी वेळोवेळी अनेक छोटे-मोठे अपडेट येत असतात आणि लोकांच्या कमेंट्समध्ये एकच प्रश्न वारंवार दिसतो की केवायसी केल्यानंतर पैसा थांबेल का? म्हणून आज या सर्व शंकांचे स्पष्ट उत्तर तुम्हाला मिळणार आहे. सुरुवातीला पहिला मुद्दा असा की केवायसी कोणाने करावी. अनेकांना वाटतं की जर पैसे बंद होणार असतील तर मग केवायसीच का करायची. पण ही विचारसरणी चुकीची आहे. केवायसी न केल्याने योग्य लाभधारकांचाच त्रास होईल आणि अपात्र लोकांनाही वेळेवर ओळखता येणार नाही. जर तुम्हाला आधीपासून माहीत असेल की तुम्ही अपात्र आहात तर केवायसी करू नका. पण जर तुम्ही पात्र असाल तर केवायसी टाळू नका, अन्यथा तुमचेच नुकसान होऊ शकते. काही महिलांकडून असा प्रश्न येतो की अपात्र नेमके कसे ओळखले जाणार. तर याचे सरळ उत्तर असे की सरकार तुमच्या कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करणार आहे आणि पात्रतेनुसार निर्णय घेणार आहे. 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही पात्र नसाल, परंतु केवायसी केली तरी लगेच पैसे बंद होतील असे नाही. पडताळणी पूर्ण होईपर्यंत पैसे येत राहतील आणि तुम्ही पात्र असाल तर पैसे बंद होणारच नाहीत. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, जर कोणी सरकारी नोकरीत असेल तर त्या महिलांनी केवायसी अजिबात करू नये. कारण अशा परिस्थितीत पैसे तर थांबतीलच, पण पुढे कारवाईही होऊ शकते. त्यामुळे जर लाभ आधीच घेतला असेल तर शांत बसा, आणखी काही करू नका. शेती करणाऱ्या किंवा सामान्य कुटुंबातील महिलांना चिंता करण्याचे काही कारण नाही. त्यांनी केवायसी करायला हरकत नाही. पण पुढे पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास तेव्हा पैसा थांबू शकतो. अनेक जण म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे केवायसी थांबवली आहे, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा कोणत्याही सूचनेचे पत्र शासनाने काढलेले नाही. 2 महिन्याची केवायसी मुदत अद्याप चालू आहे आणि पुढे वाढ दिली तर त्याचा अधिकृत आदेश येईल तेव्हा समजेल. आता दुसरा मोठा प्रश्न म्हणजे केवायसी केल्यानंतर पैसे बंद होऊ शकतात का? याचे उत्तर होय असे आहे, पण ते फक्त अपात्र लोकांसाठीच. पडताळणी झाल्यावर महिलांचा आणि तिचा पतीचा आधार तपासला जाणार आहे. त्यातून ठरेल की लाभ घेण्यास पात्रता आहे की नाही. एका कुटुंबात 2 विवाहित महिला असतील तर फक्त एकीलाच लाभ मिळणार आहे. पण एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर दोघींनाही मिळू शकतो. अशा अनेक नियमानुसार सर्व तपास केले जातील. पैसा केव्हा बंद होणार याबद्दल लोक घाबरतात, पण पडताळणीला वेळ लागतो, त्यामुळे भीती बाळगू नका. जर तुम्ही पात्र असाल तर पैसे बंद होणार नाहीत. ज्या घरात 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर उपाय खूप सोपा आहे. रेशन कार्ड वेगळे करून घ्या. विवाहित महिला स्वतःचे वेगळे कुटुंब दाखवू शकते. रेशन कार्ड विभक्त केल्यावर पात्रता आपोआप स्पष्ट होते आणि नंतर केवायसी करणेही सोपे जाते. आता आणखी एक मोठा प्रश्न अनेक महिलांचा असा असतो की वडील किंवा पतीचे आधार कार्ड नसल्यास काय करावे. विधवा महिला किंवा ज्या महिलांचे पती नाहीत किंवा काही मुलींच्या बाबतीत वडील वारलेले असतात, त्यांना आधार नंबर टाकताना अडचण येते. अशा महिलांनी कोणाचाही आधार नंबर टाकून केवायसी करण्याचा प्रयत्न करू नये, कारण ते चुकीचे आहे. शासन अशांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देणार आहे, तोपर्यंत त्यांनी केवायसी थांबवावी. जर महिला उत्पन्न कर भरत नसेल परंतु पती भरत असेल तरीही पडताळणीत पतीचा तपशील दिसेल आणि त्या आधारे योजनेचा लाभ थांबू शकतो. त्यामुळे चुकीची अपेक्षा ठेवू नका. अखेरीस एकच गोष्ट स्पष्ट आहे की केवायसी केल्यानंतर पैसे बंद होऊ शकतात, पण फक्त अपात्रांनाच. जर तुम्ही पात्र असाल तर केवायसी करून घ्या. न घातलेली भीती मनात ठेवू नका, कारण केवायसी न केल्यानेही पैसे थांबू शकतात आणि केली तरी अपात्र असल्यास पुढे थांबतीलच. म्हणून योग्य ते करा, केवायसी पूर्ण करा आणि पुढील अधिकृत अपडेट येत राहतील तेव्हा त्याची माहिती पुन्हा दिली जाईल. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.